तर मित्रांनो, तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातले जे काही सर्टिफिकेट असतील, हे सर्टिफिकेटसाठी जर अर्ज केला असेल आणि तुम्हाला त्याचा ट्रॅकिंग आय डी अथवा त्याचा स्टेटस काय आहे, त्याला ट्रॅक कसा करायचा आहे, ह्या संदर्भातला व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो. चला तर आपण सुरुवात करू. तर सर्वप्रथम तुम्हाला त्या जिथून फॉर्म भरलेला आहे तुम्ही त्या पोर्टलवरती तुम्हाला जायचं आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाकतोय. sps.unicorn.ac.in ही त्याची वेबसाईट आहे. आता यापूर्वी त्याचं अप्लाय कसं करायचं आहे, त्याचं फॉर्म कसा भरायचा आहे, ह्या संदर्भातले व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत. जे काही विविध प्रमाणपत्र असेल, ट्रान्सक्रिप्ट असेल, मायग्रेशन असेल, मीडियम सर्टिफिकेट असेल, टू होम्स वगैरे असेल, किंवा डुप्लिकेट मार्कशीट असेल, डुप्लिकेट पासिंग सर्टिफिकेट असेल, रेग्युलर कॉन्व्होकेशन असेल, सप्लिमेंटरी कॉन्व्होकेशन असेल, हे सगळे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकले आहे. तर तुम्हाला हे अशा पद्धतीचं सर्टिफिकेटच्या डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी, तुमचे सगळे काही डिटेल दिसेल, फॉर्म दिसेल आणि त्याच्या पुढचा तुम्हाला जो टॅब दिसतोय स्टेटसचा, तिथे तुम्हाला हा जर तुमचं पोस्टने गेला असेल पुढं ट्रॅकिंग आय डी तुम्हाला असा तुम्हाला इथं तो दिसून जाईल, जे की तुमचं पोस्टने गेलेला आहे. हे अशा पद्धतीचं मी झूम केलेला आहे. हा तुमचा ट्रॅकिंग आय डी आहे. तो ट्रॅक केल्यानंतर तुम्ही तुमचा जे काही स्टेटस आहे तुमचा, म्हणजे तुमचं जे काही पोस्ट केलेलं आहे सर्टिफिकेट, ते तुम्हाला तिथं तुमचा हा पोस्टचा स्पीड पोस्टचा ट्रॅकिंग आय डी आहे, हा इथून कॉपी करायचा आहे आणि इंडियन पोस्टवरती गेल्यानंतर स्पीड पोस्टवरती तुम्हाला हा तिथं ट्रॅक करायचा आहे. अशा पद्धतीने तुमचं हे पोस्ट झालेलं आहे की नाही ते तुम्हाला तिथं स्टेटस समजून जाईल. धन्यवाद.